नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचा तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये. उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल. तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांनी बार्टी, टार्टी, आरटी, सारथी, महाज्योतीची एक्झाम दिलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, त्याचबरोबर जे विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा इथे महत्त्वाची अपडेट मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. बार्टीकडून रिप्लाय काय आले ते सुद्धा इथे मी सांगणार आहे तुम्हाला. आणि ईमेल आले नाही त्यानंतर तुम्हाला काय करावे, ज्या विद्यार्थ्यांना ईमेल आलेले नाही त्या विद्यार्थ्यांनी काय करावे, याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघा. जर व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन सुद्धा प्रेस करा अशा प्रकारच्या नवीन अपडेटसाठी. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि जे विद्यार्थी वेटिंगवर आहेत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले पाहूया इथे आपण की बार्टीकडून काय रिप्लाय आले. तुम्ही बघू शकता हा एक आपला एक सबस्क्रायबर आहे, एक विद्यार्थी. तो म्हणतोय मी 1 आठवड्यापासून कॉल करतोय पण कोणीच उचलत नाही. ईमेल केला त्याचा सुद्धा रिप्लाय नाही आला. ह्या विद्यार्थ्यांनी असे केलंय. त्याचबरोबर ह्याच विद्यार्थ्यांनी त्याच दिवशी 3 डेज अगोमध्ये बहुतेक 31 जानेवारी नंतर प्रक्रिया सुरू होईल आचारसंहितेनंतर, यांनी हा एक अनुमान लावला. त्याचबरोबर ह्या विद्यार्थ्यांच्या काल फोन उचलण्यात आलेला आहे इथे. त्यानंतर हा रिप्लायमध्ये याला काय आलं, आज कॉल उचलला बार्टीने, म्हणजे काल यांनी कॉल केला, बार्टीने कॉल उचलला, त्यांनी लवकरच टाकू ईमेल असे सांगितले. पण सर्व काही आचारसंहितेनंतरच होईल. 31 जानेवारी नंतर तुम्हाला बाकीची प्रक्रिया पाहायला भेटणार आहे, असं बार्टीने सांगितले आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर जे बाकीचे संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून अजूनपर्यंत बाकीचे जे काही प्रोसेस आहे, जे चालत आहे त्याची काही अपडेट नाही. पण आता बार्टीकडून ह्या विद्यार्थ्याला अशा प्रकारची जाणकारी देण्यात आलेली आहे. आता त्याचबरोबर आपण इथे पाहूया, हे जाणकारी यामध्ये 100% खरी राहील की त्यानंतरच तुम्हाला काही जे बाकीची प्रोसेस आहे ते पाहायला भेटणार. म्हणून त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सुद्धा कॉल करत राहा, त्यांना ईमेल करा, बार्टीच्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करा. त्याचबरोबर बाकीचे जे संस्था आहेत त्यांना सुद्धा तुम्ही कॉल करा. आता काही विद्यार्थ्यांना रिप्लाय आलेले नाही, तर ते विद्यार्थी म्हणत होते की सर मला अजूनपर्यंत रिप्लाय आलेलं नाही, आम्ही काय करावे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हेल्पलाईन नंबरवर कॉल करा. त्याचबरोबर त्यांना ईमेल सुद्धा करा. तुमचा ईमेलच्या सुद्धा ते लोक ते पाहतील किंवा तुमचा कॉल उचलतील, ते तुम्हाला तिथे सांगतील. आणि वेटिंगवाल्यांनी काय करा, वेटिंगवाल्यांनी विद्यार्थी मित्रांनो तुमचं मेल तुम्ही चेक करत राहा. कारण इथे आणखी लिस्ट लागणार हे नाही, पण तुम्हाला मेल येतील. जे विद्यार्थी डॉक्युमेंटसाठी अपात्र ठरतील त्यानंतर ते डायरेक्ट तुम्हाला वेटिंगवाल्यांना मेल देतील. म्हणून वेटिंगवाल्यांनी सुद्धा तुम्ही रोज तुमचं मेल बॉक्स चेक करा. कधी मेल बॉक्समध्ये नाही आला तर स्पॅम असतं तिथे सुद्धा कधी कधी मेसेज जे ईमेल असतात ते येतात. म्हणून तुम्ही तिथे रोज चेक करा. हे तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना होती. जर तुम्हाला काही अडचणी असले, आता बाकीचे संस्थे जसं TRTIच्या रिझल्ट, पोलीस भरतीचं थांबलेलं आहे, PSI STIचं, त्याचबरोबर सारथीचा रिझल्ट सुद्धा थांबलेला आहे. यावर जसं अपडेट आलं तसं सर्वात पहिले तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. म्हणून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. आणि महत्त्वाची सूचना म्हणजे तुम्ही आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे प्रवेश SSC ते सुद्धा जॉईन करून ठेवा, कारण प्रत्येक अपडेट तिथं दिली जाते विद्यार्थी मित्रांनो. लहान लहान गोष्टीसाठी व्हिडिओ बनवणं चांगलं नाही, म्हणून जे काही अपडेट असते ते तिथे दिली जाते. ही महत्त्वाची अपडेट होती. भरपूरशे विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर रिप्लाय आलेला नाही, ईमेल आलेला नाही, तर आम्ही काय करावे, वाल्यांनी काय करावे, त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून जास्तीत जास्त शेअर करा. आपण भेटूया अशा प्रकारच्या नवीन अपडेट सोबत. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.